शरणम शरणम गच्छामी. तर आजच्या क्लासची सुरुवात करू आपण. P3Y पुस्तक P3Y पुस्तक एक अद्भुत सुपर सरळ शक्ती. तर P3Y परमजी पप्र परम योग. P3Y अर्थात परम जी की शक्ति से अपनी इच्छाएं जल्दी पूरी हो, उसी हेतु परम जी की शक्ति प्राप्त करने की विद्या. परम जी, आपकी मेरी सारे समाज की इच्छाएं पूरी करने के लिए, तकलीफों में राहत पाने के लिए जो शक्ति चाहिए, वह शक्ति ने नाम धारण किया है परम जी. जो रूप धारण किया है परम जी के देह और चरण. परम जी गुरु नहीं है, भगवान नहीं है. P3Y शक्ति का यही रूप है, अन्य कोई रूप नहीं है. परम जी की विद्या P3Y से सभी शुभ इच्छाएं पूरी होती है, परंतु गलत इच्छा पूरी नहीं होगी. P3Y परम विज्ञान है. गलत काम के लिए चाहे कितनी भी P3Y शक्ति खींचने का प्रयत्न करे, चाहे कितने भी रुपए और P3Y प्रचार में समय परम जी को प्रॉमिस करेंगे, मगर वह गलत इच्छा के लिए P3Y शक्ति काम नहीं करेगी. जो काम हित में है वह काम बनाने के लिए पैसा और समय बढ़ाते रहने पर उचित स्टेज पर पहुंचते ही वह इच्छा अवश्य पूरी होती है. P3Y शक्ति कोई भी भगवान माताजी में मानने वाले तथा धर्म में नहीं मानने वाले व्यक्तियों के लिए भी है, मगर आलसी के लिए नहीं है. मेरी उपस्थिति महसूस करना, परम जी का वचन. तो ये हमने पठन किया P3Y पुस्तक एक अद्भुत सुपर सरळ शक्ती. तर क्लासची सुरुवात करूया. आपण सर्वांना माझ्या चरणम शरणम गच्छामी. माझं नाव आहे कविता महाजन. एज्युकेशन आहे MBA डबल ग्रॅज्युएट. मी नाशिक महाराष्ट्रामध्ये असते. मागच्या 20 वर्षापासून P3Y शक्तीचा लाभ घेत आहे आणि माझी 3,500 पेक्षा जास्त इच्छा परमजीची P3Y शक्तीने पूर्ण झालेले आहे. तर आजच्या ह्या क्लासमध्ये मंगळवारच्या रात्रीचा 9 वाजताच्या क्लासमध्ये आपण P3Y शक्ती हे मराठी भाषा शिकत असतो. तर आजच्या क्लासमध्ये जेही तुम्हाला शिकवण्यात येत आहे ते सगळं प्रॉपरली तुम्ही शिकून घ्यायचं आहे आणि त्याची प्रॅक्टिस करत राहायची आहे. ह्या क्लासला डॉक्टर अजितचे आशीर्वाद आहे की जेही व्यक्ती हा क्लास अटेंड करणार त्या व्यक्तीचं पूर्ण आठवडे चांगलं जाणार आणि त्याचे अडकलेले काम पार पडतील, त्यांचं मन आनंदित राहणार आणि त्यांचं टेन्शन डिप्रेशन दूर होणार. तर सुरुवात करूया आजच्या क्लासची. तर सगळ्यात आधी आपण सर्वांचं जेही आता उपस्थित आहे आणि जेही ऑनलाईन किंवा यूट्यूबवर क्लास बघत आहे त्या प्रत्येक व्यक्तींचं ह्या क्लासमध्ये हार्दिक स्वागत. तर तुम्ही तुमच्या देवी देवतांची भक्ती केली, तुमच्या बुद्धीचं स्तर वाढलं, त्यामुळेच तुम्हाला P3Y शक्ती मिळाली. तर तुम्ही सगळे भाग्यवान आहात की तुम्हाला P3Y सारखी एक महान शक्ती मिळालेली आहे. तर हा क्लास जेही व्यक्ती अटेंड करेल त्यांची इच्छा लवकरात लवकर पूर्ण हो अशी परमजीची प्रार्थना. पण आपल्यामध्ये स्वतःमध्ये एक तीव्र इच्छा ठेवायची आहे की मला कितीही क्लास अटेंड करावे लागेल किंवा कितीही प्रचार करावा लागेल, माझी इच्छा पूर्ण व्हायला पाहिजे अशी तीव्र इच्छा आपल्याला ठेवायची आहे. P3Y ने मोर देन 75% इच्छा पूर्ण होतात. पप्र कुठल्याही जागावर चालतं. पप्रने कितीही इच्छा, कुठलीही इच्छा पूर्ण होते. पप्र 24 तास काम करतात. पप्रने कमी खर्चने, कमी समयमध्ये आणि कमी मेहनतीमध्ये काम बनतात. P3Y ही एक टेक्निक परम विज्ञान आहे. तर पप्रमध्ये कुठलाही कष्ट नाही, नष्ट नाही आणि ठगेती नाहीच नाही. तर ह्याच्यामध्ये
तुम्हाला P3Y शक्ती प्रॉपरली घेण्यासाठी काय काय आवश्यक आहे, तर ते आहे एक प्रामाणिकता, प्रामाणिकता, आज्ञांकितता, नम्रता आणि वीरता. हे क्वालिटी असायलाच पाहिजे. कधी कोणी असा विचार केला की हे जे आपण पात्रता म्हणत आहोत, हे क्वालिटी जर आपल्या आयुष्यामध्ये आपल्यामध्ये आली तर आपण किती सुंदर आणि चांगलं आयुष्य जगू शकतो. आणि ज्यांच्याकडे ही 4 क्वालिटी असणार आधीपासूनच, तर त्यांच्यामध्ये P3Y शक्ती असे धडधड वाहणार. तर सुरुवात, पहिला पी म्हणजे परमजी. तर परमजी साकार पण आहे आणि निराकार पण आहे. तर साकार परमजीचे दर्शन आपले 10 पेक्षा जास्त इच्छा पूर्ण झाल्यानंतरच तुम्ही परमजीचे साकार स्वरूपचे दर्शन करू शकतात. पण तोपर्यंत आपली छोटी मोठी इच्छा पूर्ण करा. 10 इच्छा पूर्ण करा. 10 पेक्षा जास्त इच्छा पूर्ण झाली की हे मक्कम ठेवायचं आहे की P3Y सारखी महान विद्या कुठेच नाही आणि त्याच्याने इच्छा पूर्ण होताच होता. तर जसं आपण आज P3Y अद्भुत सुपर सरळ शक्ती ह्याच्यामधनं वाचलं की परमजी आणि P3Y शक्ती काय आहे, तर त्याप्रमाणे हे परमजी आणि त्यांची शक्ती P3Y ची काम करत आहे. तर P3Y शक्तीचे प्रणेता म्हणजे परमजी. तर आपण एक स्त्रोत, त्याचं नाव आपल्याला पाहिजे की त्या जे शक्ती आहे, की जे विज्ञान आहे, त्याचं नाव काय आहे, तर त्याचं नाव आहे परमजी, ज्यांची P3Y विद्या आहे. तर असे परमजी ह्यांचं आपण त्वमेव माताचा श्लोक बोलून मानसिक पूजन करूया. बोलूया, त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधू च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. बोला, हे परमजी मुझ पर कृपा करो, सिर झुकाकर परमजी को नमस्कार करती हूँ. परमजी, आजच्या क्लासमध्ये आपली शक्ती द्या, मनाला शांती द्या, सद्बुद्धी द्या. मी आयुष्यामध्ये खूप पुढे जाऊ असं करा. माझे अडकलेले काम पार पाडा. ह्या क्लासमध्ये आपली शक्ती द्या. तर हे झालं आपले परमजीचे मानसिक पूजन. आता गुरुवंदना म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये जिवंत गुरु असायलाच पाहिजे. तर प्रत्येक वेळा मी सांगत असते की जीवनात आपल्याला जेव्हा आजूबाजूच्या जेही लोक असतात की जे आपल्याला चांगलं गाईड करतात, आपण जे परिस्थितीमध्ये आहोत त्या परिस्थितीमध्ये श्रेष्ठ परिस्थितीमध्ये जे आपल्याला गाईड करतात किंवा तिथपर्यंत घेऊन जातात, ते आपले प्रेरक गुरु आहे. आणि गुरु कसा असायला पाहिजे, तर ते गर्भगीतामध्ये दिलेलं आहे. तर ते गर्भगीता वाचावी आणि त्यासारखा जर गुरु भेटला तर त्यांना आयुष्यात कधी सोडायला नको. तर गुरुचं महात्म्य खूप आहे. तर मी खूप लकी आहे आणि तुम्ही पण खूप भाग्यशाली आहात की आपले P3Y टीचर म्हणजे P3Y गुरु आहे डॉक्टर अजित, जे स्वतः MBBS MS डिजिटल लॅप्रोस्कोपी सर्जन MS आहे. आणि त्यांनी किती 12,000 पेक्षा जास्त ऑपरेशन केलेलं आहे आणि एकही ऑपरेशन फेल गेलेलं नाही. प्रोफेशनल पेक्षा पर्सनली पण त्या डॉक्टर अजितचे जे व्यक्तिगत पर्सनॅलिटी आहे, त्यांचे जे विचार आहे, ते लोकांना सुखी करण्यासाठी आहे. की त्यांना हे ठरवलं की P3Y ची इतकी महान शक्ती आहे ज्याच्याने सगळ्यांचे कुठलेही कार्य पार पडू शकतात. तर त्यांच्यासाठी ते 24/7 कार्यरत असतात की हे प्रत्येक लोकांपर्यंत हे शक्ती, हे विद्या पोहोचायला पाहिजे, जेणेकरता मानव मात्रला आपल्याला लाभ व्हायला पाहिजे. तर मी खूप भाग्यशाली आहे की डॉक्टर अजित माझे P3Y टीचर आहे आणि आता तुमचे पण. तर आपण आपले जेही गुरु आहे आणि आपले P3Y टीचर डॉक्टर अजित, तर त्यांचं गुरुवंदना करू गुरु ब्रह्माचा श्लोक बोलून. बोलूया, गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तर हे झाली गुरुवंदना म्हणजे डॉक्टर अजितचं मानसिक पूजन. तर डॉक्टर अजितचे आता मिशन आहे की इतकी महान शक्ती आहे तर ते आपल्याला प्रत्येक व्यक्तीकडे पोहोचायलाच पाहिजे आणि ते द्यायलाच पाहिजे. तर त्याच्यासाठी गुरु आज्ञाचं पालन हेच खरोखर गुरुवंदना आहे, गुरुचं पूजन आहे.
तर जर आपण फक्त हा गुरु ब्रह्मा आणि असा श्लोक बोललो आणि मनामध्ये त्यांची आज्ञाचं पालन करायचंच आपल्या मनामध्ये नसेल, तर ते खरी गुरुवंदना नाहीये. तर डॉक्टरजी तर आपल्याला शिकवतात की खरी गुरुवंदना म्हणजे खरं गुरु जर तुम्ही मनापासून मानत असाल, तर पहिलं म्हणजे की गुरुचं आज्ञाचं पालन. म्हणजे डॉक्टरजी जेही सांगतात ते आंख मुंदून न विचार करतात, गुरु आज्ञा न विचारण्या. तर कुठलेही विचार न करताना डॉक्टरजी जे बोलले पहिल्यांदा ते पकडून घ्यायचं आहे आणि त्याप्रमाणे आयुष्य काढायचं आहे. माझा पर्सनल अनुभव आहे की डॉक्टर अजित जे पहिले बोलतात आणि आपण जर ते प्रॉपरली केलं, तर नक्कीच आपण आयुष्यामध्ये पुढे जातो आणि जे गोष्ट किंवा ज्या परिस्थितीमध्ये आपण राहतो त्या परिस्थितीने अजून आपण पुढे म्हणजे चांगल्या स्तरावर आपण पोहोचतो, डॉक्टर अजितची आज्ञाचं पालन करून. आता आपण एक शिकूया की हे सगळी गोष्ट आपल्याला सांगता येते, करता येते, पण कधी कधी आपलं डोकं मन अशांत राहतं, बुद्धी अशांत राहते. तर त्याला कंट्रोल करण्यासाठी परमजीने आपल्याला शक्ती दिलेली आहे, एक विद्या दिली आहे, त्याचं नाव आहे परमश्वास. परमश्वास कसे करायचं आहे? गर्दन मस्तक कमर एका लाईन मध्ये असायला पाहिजे, ताट म्हणजे सावधान, कारण की आपण सिद्धीला अवकार देतोय. आणि ते परमश्वास कसं करायचं आहे की आपल्याला लांब श्वास घ्यायचा आहे तोंडाने, दात असे बंद, श्वास लांब घ्यायचा आहे, होठ बंद, नाकातून बाहेर काढायचा आहे. एक करून दाखवते, शिकून घ्या. तर हे आहे एक परमश्वास. असे आपल्याला 10 परमश्वास करायचे आहे. तर परमजीची जी शक्ती आहे त्या शक्तीला आपल्याला ह्याच्यासोबत कनेक्ट करायचं आहे. तर ते कनेक्ट कसं करता येईल? तर परमजीचे वाक्य म्हणजे 1 ते 8 वाक्य. तर परमश्वास करताना आपण 8व्या वाक्यातून पण पुढे बोलू शकतो. ओके, तर सगळ्यांनी बोलायचं आहे वाक्य. पर 8व्या वाक्यापर्यंत पासून आपण बोलूया. 6व्या वाक्यापर्यंत पासून आपण बोलूया. हे परम जी, मुझ पर कृपा करो, सिर झुकाकर परम जी को नमस्कार करती हूँ. परम जी, परम श्वासचे हे क्रियामध्ये आपली शक्ती द्या, मनाला शांती द्या, माझं टेन्शन डिप्रेशन दूर करा, माझी चिंता दूर करा, माझं मन माझ्या लाभ मध्ये असो असं करा. आता लक्ष केंद्रित करायचं आहे परमजी नाववर. फक्त परमजी नावावर आपण लक्ष केंद्रित करायचे आहे आणि 10 लांब परमश्वास करायचे आहे. दस म्हणजे बस. हा 10 परमश्वास आपण कुठेही केल्याने आपलं डोकं शांत होतं, मन शांत होतं आणि पॉझिटिव्हिटीने आपण भरून जातो. तर खूप लोक असं प्रश्न विचारतात की कविताताई तुम्ही प्रत्येक वेळा हसत राहतात, एकदम आनंदित राहतात तुम्ही, म्हणजे ह्याचं राज काय? ज्या लोकांना मी पृथ्वीवर दिलेलं आहे ते पण विचारतात आणि जे जे नवीन आहे, ज्यांना कळतच नाही, कितीदा सांगितलं आहे तरी ते विचारतात. तर माझ्यामध्ये काहीच नाहीये, हे सगळं डॉक्टर अजितची आज्ञाचं पालन आणि परम श्वास ह्याचा कमाल आहे.
तर जेव्हा आपण परम श्वास आणि परम नाद कंटिन्यू करतो तेव्हा परमजीची सिद्धी आपल्या अवतीभोवती फिरत असते. आणि जेव्हा सिद्धी आपल्या अवतीभोवती फिरते तेव्हा काय होतं, नेगेटिव्हिटी आपल्यासोबत राहतच नाही, प्रश्नच नाहीये. आणि जर आपण पॉझिटिव्ह राहू तर आपलं मन पण पॉझिटिव्ह, स्वभाव पण पॉझिटिव्ह, हसमुख आणि आनंदित. डॉक्टर अजित म्हणतात, आयुष्य आनंदित जगण्यासाठी आहे, दुःखी राहण्यासाठी नाही. दुःखात का राहायचं आहे? आणि जर तुमच्याकडे P3Y आहे आणि ते जर तुम्ही बरोबर करत राहणार तर दुःख तुम्हाला येणारच नाही. आणि असं नाहीये संसार आहे, दुःख त्रास येणार आहे, पण त्याच्याने तुम्ही असं स्मूथली बाहेर निघून जाणार की आलं काय आणि गेलं काय, तुम्हाला काहीच फरक पडणार नाही. असे माझ्यासारखे काही लोकांचे अनुभव आहे की ज्या लोक इतके मोठमोठे त्यांना त्रास आले, अडचण आले, प्रॉब्लेम आले, पण ते सहजपणे निघून गेले. तर हे सगळा P3Y शक्तीने हे सगळं शक्य आहे. तर विचार तसा स्वभाव आणि तसंच आपलं मंथन. तर त्यासाठी आपल्या विचारांना शुद्ध ठेवण्यासाठी, पॉझिटिव्ह ठेवण्यासाठी आणि परमजीची शक्तीचा अधिकतम लाभ घेण्यासाठी P3Y पुस्तकांचे वाचन पण करत राहायचं आहे. P3Y अद्भुत सुपर सरळ शक्ती. घरामध्ये काही असो किंवा नसो, हे पुस्तक तर घरामध्ये असायलाच पाहिजे, की जेणेकरता P3Y काय आहे त्याची संक्षिप्त माहिती आपल्याला मिळते आणि ही शक्ती आपल्याला कंटिन्यू मिळत असते. कारण की आपण वेळोवेळी त्याचा अभ्यास करत राहतो. त्यानंतर आपल्याकडे P3Y साहित्य संपुट, गर्भगीता, पप्रहिसाब डायरी, त्यानंतर परमज्ञान मॅगझिन हे आपण पुस्तक आपण मागू शकतो. परमज्ञान मॅगझिन ह्याच्यामध्ये लेटेस्ट सगळे सब्जेक्टवर मॅगझिन पब्लिश होतात. तर ह्या वेळीचे जे सब्जेक्ट आहेत ते आहे महिला विकास. तर महिला विकासमध्ये मी माझा पण अनुभव त्याच्यामध्ये लिहिलेला आहे. तर इथे उपस्थित आणि जेही व्यक्ती यूट्यूबवर बघत आहे तर त्यांनी नक्कीच मला सांगावं की तुम्हाला ते मॅगझिन पाहिजे. माझा अनुभव परमजीच्या कृपाने वुमन एम्पॉवरमेंटवर मी जे भावना आहे ते मी त्याच्यामध्ये व्यक्त केलेले आहे आणि ते सगळ्यांनी वाचावं हे मला मला आवर्जून तुम्हाला सांगायचं आहे. तर ज्यांना ज्यांना परमज्ञान मॅगझिन पाहिजे त्यांनी मला व्हॉट्सअप करावं, मी त्यात तुम्हाला ते पोस्ट करून देईल, माझ्याकडनं ते उपस्थित होऊन जाईल. आणि 36 स्टेज म्हणजे काही पण आपण 36 स्टेज जे पुस्तक आहे त्याचे वाचन करू आणि त्याप्रमाणे जर केलं तर आपण कुठलीही इच्छाला कुठल्याही स्टेजपर्यंत घेऊन आपण ते प्राप्त करू शकतो, पूर्ण करू शकतो. इथे सगळं मुमकिन आहे, पण हे सगळं विज्ञान आहे. काम होणार पण नियम अनुसारच. तर आपल्यामध्ये ध्येय वाढवण्यासाठी आपल्यामध्ये P3Y जर ध्येय वाढला तर काम तर तुमचं होणारच होणार आहे. फॉर एन एक्झाम्पल, एखाद्या व्यक्तीला 10 वर्षापासून डायबिटीज आहे, तर त्याचं जितकं वय आहे तितकं महिना तर त्यांनी P3Y शक्ती घ्यावीच लागणार आहे. त्याच्यासाठी संयम हवा ना. आता 10 वर्षाचा डायबिटीज आहे, त्याला 10 दिवसामध्ये तुम्ही जर विचार करताय की ते कंट्रोलमध्ये यायला पाहिजे, तर ते विज्ञान आहे. विज्ञानमध्ये होतं सगळं पण नियमानुसार. तर नियम काय आहे की तुमची काय वय आहे, तर जर तुमचे 40 वर्षाचे जर तुम्ही असाल आणि तुम्हाला 10 वर्षापासून डायबिटीज आहे तर 40 महिने तुम्हाला कंटिन्यू P3Y करायचं आहे, तर तुमचे डायबिटीज कंट्रोल येणार. असं हे परमजीने हे पॅरामीटर दिलेले आहे. आणि आपण इतके अधीरे होऊन जातो की आपण धैर्यच ठेवत नाही. काही जे गोष्टी असतात, आपले जे कर्म असतात ते कुठे टाकणार आपल्याला, कुठेतरी तर आपल्याला द्यावं लागेल ना. तर हे सगळे कर्म आपल्याला करावे लागतात, भोगावे लागतात आणि त्याप्रमाणे पुढे आपल्याला जावे लागतात. तरी परमजी आपल्याला आपल्या नशिबाप्रमाणे दुगना ते अल्टिमेट किती अनलिमिटेड प्रमाणे देऊ शकतात. तुम्ही किती शक्ती घेतात त्याच्यावर अवलंबून आहे. तर हे पुस्तकांचं वाचन नक्की आपल्याला करायचं आहे. सगळं बोध किंवा विचार किंवा जे बुद्धी आहे ते तुम्हाला पुस्तक वाचनने होऊन जाणार आहे. तर चला आता आपण ऐकूया डॉक्टर अजितची वाणी. डॉक्टर अजित जेव्हा आपल्याला वाणी देतात तेव्हा एक ग्लास किंवा एक बॉटल पाणी घेऊन द्यायचं आहे आणि जेव्हा ते पाणी सिद्ध करून देतात तेव्हा पाणीकडे बघत राहायचं आहे. जेणेकरता आपल्याला हे पप्र पाणी पिल्याने खूप फायदा होतो. रोग तकलीफ आजारमध्ये, मेंटल प्रॉब्लेममध्ये, शारीरिक इम्युनिटी पॉवरमध्ये, घरामध्ये सगळ्यांचे विचार सोबत राहण्यासाठी, तक्रार कमी करण्यासाठी हे सगळं पप्र पाणीनी काम होतात.
तर हे पप्र पाणी खूप इम्पॉर्टंट आहे, 24 तासामध्ये ते प्यायचं आहे. तर चला आपण डॉक्टर अजित वाणी ऐकूया आणि पप्र पाणी बनवूया. परम जी को नमस्कार। परम जी का स्मरण करके आज जुलाई 9 मंगलवार P3Y क्लास अटेंड करने वाले सभी P3Y कर्ताओं को डॉक्टर अजीत का सूरज से आशीर्वाद। पप्र पानी, पप्र प्रसाद इत्यादि। जिन्होंने प्रसाद इत्यादि रखे हैं प्रेम से कहिए, परम जी कृपया कृपया स्वीकार कीजिए। परम जी कृपया कृपया स्वीकार कीजिए। परम जी कृपया स्वीकार कीजिए। कृपया स्वीकार कीजिए। शक्ति रखी परम जी ने पप्र पानी, पप्र प्रसाद इत्यादि पितृवाई शक्ति सबर हो गए। प्रयोग कीजिए, पितृवाई शक्ति पाइए। परम जी वचन, खूब आदमी बनेंगे। 1993 अप्रैल 25 को परम जी यह वचन बोले थे। आज परम जी संवत 30 का अंतिम 12वां मिथुन मास का 25वां दिन है। आज आषाढ़ शुक्ल त्रीज है। अंगारकी विनायक चौथ है। दिन महात्म्य और परम जी वचन विवरण बाद में सुन सकते हैं। गुरुवार को इनकम वृद्धि पितृवाई क्लास सुबह 7 बजे। एक व्यक्ति या अधिक लोगों को कहिएगा यह क्लास अटेंड करने से जीवन में, परिवार में समृद्धि बढ़ेगी। रविवार को परम जी जुलूस, परम जी रथ में आरूढ़ होकर सूरत के नगरजनों को, लोगों को दर्शन देंगे। जो इच्छा मांगेगा वो इच्छा परम जी पूरी करेंगे। तो जुलूस में आने का निमंत्रण है। और गुरु पूनम पितृवाई महोत्सव के जो होस्ट हैं, जो यजमान बने हुए हैं, उनको टोकन दिया जाएगा। उसमें से परम जी पूजन, गुरु वंदना, पितृवाई यज्ञ और परम जी आरती का ड्रॉ होगा। तो अवश्य परम जी जुलूस में सुबह 8 बजे अंबानगर में आ जाइएगा। 7 दिन के बाद अगले मंगल को परम जी नया संवत का पहला मास कर्क मास शुरू होगा। परम जी संवत 31 शुरू होगा और किया जाएगा परम जी प्रतीक सिक्के का पूजन चांदी में और सोना में। तो सुबह 7 बजे गोकुल नगर पितृवाई मेन सेंटर में यह पितृवाई शक्ति प्रोग्राम होगा। अवश्य आ जाइएगा, समृद्धि बढ़ेगी। जिनका भी जन्मदिन है उनको शुभ जन्मदिनम तुभ्यम। मुंबई के उस्लानी परिवार के रेहान का जन्मदिन है। अन्य कई लोगों का जन्मदिन है। सभी को परम जी का स्मरण करके आशीर्वाद। पप्र ले लीजिएगा। परम को साष्टांग करके 3 परमनाद कीजिएगा।
पूरा साल अधिक अच्छा जाएगा। जो भी यजमान बने हुए हैं आज के क्लास के, उनको आशीर्वाद, और गुरु पूनम क्लास के भी होस्ट बनिएगा। उसकी पैठ के बारे में क्लास के मॉनिटर बॉइन पटेल या अमीक्षा माता या डॉक्टर अजीत को लिखिएगा। अपने क्लास को लाइक कीजिएगा, शेयर कीजिएगा, कमेंट भी लिखिएगा, और अपनी चैनल P3THF और अन्य ब्रांच चैनलों को एक या अधिक व्यक्तियों से सब्सक्राइब कराइएगा। पिछले रविवार को जुलाई 7 को उमरगाम पीडीएमई यात्रा क्लास हुआ। इतनी भारी बारिश में और आंधी में भी बहुत लोग आए, हॉल भर गया। जो भी आए उनको आशीर्वाद। तो अपना फीडबैक यदि आपकी इच्छा हो तो डॉक्टर अजीत को या जो भी फीडबैक मॉनिटर हैं उनको लिखिएगा, ताकि अगले क्लास में अगस्त 4 के क्लास में काफी अच्छा सुधार हो। और अगस्त 4 को भक्ति मास उमरगाम पीडीएमई सेंटर स्थापना दिन क्लास है, वार्षिक क्लास है, धूमधाम से मनाया जाएगा। तो भक्ति मास में उमरगांव की यात्रा करनी ही करनी है। परम जी का कट्टर भक्त परम जी के आदेश अनुसार भक्ति मास में उमरगांव की यात्रा अवश्य करेगा, और ये वार्षिक क्लास उसके लिए अच्छा माध्यम रहेगा। तो मुझे खुशी है, कई लोग देश से और विदेश से आने वाले हैं, सभी का स्वागत है। तो अन्य जो बाकी हैं आरएसवीपी करने के, वे आरएसवीपी कीजिए, और ताकि आपके आवास की और भोजन की योग्य व्यवस्था की जा सके। परम जी को अर्पण। शरणम शरणम गच्छामी. तर ही होती डॉक्टर अजितची वाणी. तर मागच्या जे उमरगाम यात्रा होती ते खूप चांगली आणि एक्सलंट गेली होती. पुढची उमरगाम यात्रा आहे 4 ऑगस्टला. तर भक्ती मास मध्ये उमरगामची यात्रा करण्याने परमजीची अपार शक्ती मिळते, आणि तो 1 महिना 16 जुलै ते 16 ऑगस्ट पर्यंत हे भक्ती मास आहे. परमजींनी स्वतः त्या भक्ती भास संवत बनवलेला आहे. तर 4 ऑगस्ट हे आपल्यासाठी एक मोठी उमरगामची यात्रा आहे. जो भी उमरगाम आएगा मन चाहा वो पाएगा. तर 4 ऑगस्टला रविवार, तर येण्याच्या आधी तुम्ही तिथे RSVP करून जाऊ शकतात. 2 ते 3 दिवसाचा तुम्ही तिथे सहवास पण करू शकतात. तर पण जाण्याच्या आधी तुम्ही त्यांना सांगायचं आहे की मी इतक्या दिवस तिथे थांबणार आहे. तर बाकीची जी व्यवस्था आहे झोपायची किंवा बाकी इतर व्यवस्था जेवण भोजनची ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने ते देतील. तर असं सहवास पण तुम्ही तिथे करू शकता. त्याच्याने अपार शांती मिळते, डिप्रेशन येणारच नाही पूर्ण वर्षभर. तर हे नक्कीच आवर्जून उमरगामला आपल्याला जायचं आहे. आणि प्रत्येक गुरुवारी सकाळी 7 वाजता असतो इन्कम वृद्धी क्लास. तर इन्कम वृद्धी क्लास प्रत्येकाने भरायचा आहे. सकाळी 7 वाजता P3THF ह्याच्यावर ते टेलिकास्ट होत असतं. महिन्याच्या अंतिम रविवार म्हणजे रोग निवारण क्लास. तर ते रोग निवारण क्लासमध्ये डॉक्टर अजित पाणी सिद्ध करून देतात. तर ते पाणी पिल्याने आपल्याला जेही शरीरामध्ये त्रास आहे तो त्रास कमी होतो, इम्युनिटी पॉवर वाढते, आणि ज्या लोकांना काही त्रास नाहीये किंवा प्रॉब्लेम नाहीये तर त्यांना कमी आजार येऊ किंवा आजार नच येऊ, स्वस्थ राहण्यासाठी पण ते रोग निवारण क्लास अटेंड करू शकतात. तर दुसरा P म्हणजे पप्र. पप्र म्हणजे इच्छापूरक संकटमोचन. 1 ते 11 वाक्य कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठेही तुम्ही त्याचा प्रयोग करू शकतात. 24 तास ते जे सिद्धी आहे तर ते सुरू असते. 1 ते 8 वाक्य जसे दिलेले आहे तसेच वाचायचं आहे. त्याच्यामध्ये कुठलंही भाषा किंवा रूपांतरण करायचं नाहीये. जसं आहे तसंच बोलायचं आहे, जसं की एक फोन नंबर आहे. आणि 9व्या वाक्यामध्ये आपली इच्छा मागायची आहे. इच्छा कितीही आणि कुठलीही कशीही असू शकते, फक्त चुकीची इच्छा नको. आणि 10व्या वाक्यामध्ये जशी इच्छा तसे पैसे तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच्या ऐपतप्रमाणे बोलू शकतात.
11वा वाक्य, पैसे कमी बोलले चालतील पण प्रचार दिल खोलून बोला, की परमजी माझा हे काम बनवून द्या, मी 2 लोकांना सांगेल, 5 लोकांना सांगेल, 10 लोकांना सांगेल, माझ्या फॅमिलीच्या लोकांना सांगेल, मी यूट्यूबवर क्लास बघेल, मी यूट्यूबची लिंक ह्या लोकांना पाठवेल, जेही लोकांना भेटेल त्यांना मी सांगत राहणार. तर हे असा प्रचार पण तुम्ही बोलू शकतात. उमरगाम यात्रा करणार, ऑनलाईन क्लास अटेंड करणार, डॉक्टर अजितला माझे जे पण अनुभव झालेला आहे किंवा माझ्या इच्छा पूर्ण झाल्यानंतरचा 1 ते 2 मिनिटाचा ऑडिओ किंवा व्हिडिओ मी रेकॉर्ड करून त्यांना पाठवणार. हा सगळे प्रचाराचे माध्यम आहे. तर चला आपण करूया एक पप्र, की जेणेकरता आपलं पूर्ण आठवडा चांगलं जावं. तर बोलूया 1 ते 8 वाक्य. परमं शरणं गच्छामि, हंसं शरणं गच्छामि, अद्वैतं शरणं गच्छामि, आनंदं शरणं गच्छामि, चरणं शरणं गच्छामि. हे परम जी, मुझ पर कृपा करो, सिर झुकाकर परम जी को नमस्कार करती हूँ. परम जी, पुढच्या आठवड्यात माझ्यासाठी खूप चांगलं जावो असं करा. माझी मोठी इच्छा लवकरात लवकर पूर्ण करा. माझे जेही प्रॉब्लेम आहे, तकलीफ आहे, अडचण आहे माझ्या कामासाठी, तर हा पूर्ण आठवडा सक्सेसफुल जाओ तसं करा. माझे डोकं शांत राहो, घरामध्ये लढाई झगडा कमी हो, सगळ्यांचं मन मेळबने राहो तसं तसं करा. मुलांची चांगली यादशक्ती वाढवा, अभ्यासमध्ये करिअरमध्ये त्यांचं मन लागो तसं करा. माझं चांगलं करिअर हो, माझा बॉस किंवा माझे साथीदार कलिग्स माझ्यासोबत बेनिफिशियल हो, मी चांगलं काम करू, कमी वेळेत एफिशियंट आणि क्वालिटी काम करू असं करा. ह्या आठवड्यामध्ये मी जेही पप्र करू ते सगळे पप्र सफल हो, पूर्ण हो असं करा. माझं टेन्शन डिप्रेशन दूर करा आणि मी आनंदित खुश राहू तसं करा. परम जी, P3Y शक्तीचा मी अधिकतम लाभ घेईल, मला सद्बुद्धी द्या. वाक्य नंबर 10, इच्छा पूर्ण होते ही पकर में. किती रुपये तुम्ही परमजींना देणार ते बोलून घ्या. 5 रुपये, 10 रुपये, 1 लोटा पाणी किंवा 1 फूल परमजींना देईल. वाक्य नंबर 11, इच्छा पूर्ण होते ही पकर मध्ये 2 ऑनलाईन क्लास अटेंड करेल आणि एक पुढच्या मंगळवारचा क्लास पण अटेंड करणार. आता हे इच्छा तुम्ही लिहून घ्या आणि ह्याचप्रमाणे तुम्ही तुमची कुठलीही इच्छा मागू शकतात, पण एका वेळी एकच इच्छा मागायची आहे. हे आपण साप्ताहिक पप्र केला म्हणून आपण त्याच्यामध्ये सगळं मागितलं आहे, पण जेव्हा तुम्हाला काही इच्छा पूर्ण करायची असेल तर त्याच्यासाठी एका वेळी एकच इच्छा मागायची आहे. तसं तुम्ही कितीही इच्छा मागू शकतात, म्हणजे दिवसभरामध्ये 100 इच्छा मागू शकतो, हो मागू शकतात, पण प्रत्येक वेळा 1 ते 8 वाक्य आपल्याला बोलायचेच आहे. तर चला पुढे करूया आपण परमनाद. तर व्यक्तीला जर आयुष्यामध्ये पुढे व्हायचं आहे तर जर आपल्याला कुठल्या व्यक्तीला जर पुढे आयुष्यात जायचं आहे तर त्यांची आध्यात्मिक उन्नती असायलाच पाहिजे. तर आध्यात्मिक उन्नतीसाठी लोक इतकी तपस्या करतात, इतकं म्हणजे कष्ट हे करतात, इतकं कॉन्सन्ट्रेशननी कामं करतात आणि कुठे कुठे जावं लागतं. आध्यात्मिक म्हणजे हे खूप मोठं स्पिरिच्युअल पार्ट हे खूप मोठं आहे, पण परमजीने आपल्याला एकदम सोपं करून ठेवलेलं आहे की संसारमध्ये राहून पण आपण कसं P3Y शक्तीने आध्यात्मिक उन्नती करू शकतो. तर ज्यांना देवी देवता स्वतःचे देवी देवता ला प्रसन्न करायचं आहे किंवा ते कोण आहे काय आहे त्यांचे मेसेजेस काय आहे ते जाणीव करायचं आहे तर परमनाद करू शकतात. परमनाद करण्याने डोक्याचे भ्रमरगती होते आणि डोकं शांत होतं, आपला बुद्धी विकास होतो आणि आपण जे स्तरमध्ये आहोत ना त्या स्तरमधनं पुढे 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 जात असतो. फॉर एन एक्झाम्पल, जसं आपण लहान असतो, आपण कधी ना काढता लहान होतो ना, पहिले 1 वर्षाचे होतो, नंतर 1 वर्ष 10 दिवसाचे होतो, मग एक दिवस 20 दिवसाचे होतो, की आपण डायरेक्टली 1 वर्ष झालं की लगेच 2 वर्ष झाले, मग 3 वर्ष झाले, जसे जसे बर्थडे आले तसे नाही ना. 1 वर्ष 1 दिवस, 1 वर्ष 2 दिवस, 1 वर्ष 3 दिवस, राईट. तर तसं आपण
वाढत गेले. करेक्ट. तर तसंच हळूहळू गती ही आपली बुद्धीची पण असते. तर परमजीने आपल्याला इतकं सुपर पॉवरवाली शक्ती दिलेली आहे, एक विद्या दिलेली आहे, त्याचं नाव आहे परमनाद. तर कसं करायचं आहे ते शिकून घ्या. गर्दन मस्तक कमर एका लाईनीमध्ये असायला पाहिजे. श्वास घ्यायचा आहे, तोंडाने छातीत भरायचा आहे आणि श्वास नाकातून बाहेर काढायचा आहे. आणि जेव्हा आपण नाकातून श्वास बाहेर काढतो तेव्हा भवरा जसा गुंजन करतो तसं गुंजन होतो. तर हे सगळे एकदा बघून शिकून घ्या. तर हे होता एक परमनाद. असे हे परमनाद जे आहेत तर ते आपल्याला एका वेळी 3 करायचे आहेत. पण असं छोटे छोटे असं करायचं नाहीये. जितके लांब परमश्वास तुम्ही करणार, जितके लांब परमनाद तुम्ही करणार तितकं जास्त परमजीचं पॉवर काम करणार, तिची जास्त तुम्हाला सिद्धी मिळणार. तर परमजीचा हे तर एक विज्ञान झालं. पण हे महान विज्ञान कसं होतं, सुपर विज्ञान कसं होतं, ते परमजीची वाक्य जोडण्याने ह्याच्यामध्ये परमजीची शक्ती जाते. तर बोलूया आपण 1 ते 8 वाक्य, त्यानंतर करूया आपण 3 परमनाद, नंतर तुम्ही सगळी इच्छा मागून घ्यायची आहे. बोलूया वाक्य. परमं शरणं गच्छामि, हंसं शरणं गच्छामि, अद्वैतं शरणं गच्छामि, आनंदं शरणं गच्छामि, चरणं शरणं गच्छामि। हे परम जी, मुझ पर कृपा करो। सिर झुकाकर परम जी को नमस्कार करती हूँ। परम जी, परम योगची हे क्रियामध्ये आपली शक्ती द्या, मनाला शांती द्या, सद्बुद्धी द्या. P3Y शक्तीचा अधिकतम लाभ घेऊ आणि आयुष्यात पुढे जाऊ असं करा. रात्री चांगली झोप येऊ द्या. माझा आध्यात्मिक विकास करा. आता लांब 3 परमनाद. मस्तीच नमून आपली सगळी इच्छा मागून घ्यायची आहे. हे परमनाद सकाळ, दुपार, संध्याकाळ 3 वेळा करायचे आहेत आणि विशेष परमनाद अजून 3दा तुम्ही करू शकतात. आणि हे परमनाद करण्याने इतका आनंद आणि शांतीचा अनुभव होतो की ह्या क्लासमध्ये परमजीची शक्ती काम करतेच करते. मला प्रत्येक क्लासमध्ये हा अनुभव होतो की परमनाद केल्यानंतर काही बोलायचीच इच्छा राहत नाही. इतकं डोकं शांत आणि न्यूट्रल होऊन जातं. तर थँक्यू होलिनेस परमजी, थँक्यू डॉक्टर अजित की तुम्ही ह्या क्लासला इतके आशीर्वाद दिले आहे. तर मी नाही तर जेही लोक ऑनलाईन बघत असतात त्यांचे मेसेजेस असतात की मी यूट्यूबवर तुमच्या क्लास बघितला तर परमजीची इतकी शक्ती आम्हाला भेटली की एकदम डोकं शांत झालं. मी डिस्टर्ब होतो, परमयोग केला, तुमचा क्लास बघितला तर खूप चांगलं वाटलं. तर थँक्यू परमजी. माझ्यामध्ये काही नाही आहे, मी फक्त माध्यम आहे. तर आपल्यामध्ये गवळीताई आहेत धुल्यावरनं, ते पण परमजीचं खूप काम करतायत, खूप प्रचार करतायत. तर ते आपल्याला आज 2 मिनिटामध्ये त्यांचा अनुभव सांगणार आहे. शरणम शरणम गच्छामी. क्षणम क्षणम मी गच्छामि. रोहित रोळी, मी धुळ्याहून बोलते. मी मागच्या 4 वर्षापासून P3Y लाभ घेत आहे. तर आज मी फोन प्रचार केला. फोन प्रचार करण्यामुळे खूप खूप आणि खूप अद्भुत अनुभव पण आली, मनाला शांती पण मिळाली आणि P3Y करण्याचा अधिकाधिक उत्साह माझ्या मनात निर्माण झाला. चरणम शरणम गच्छामी. वा 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 वा, खूप छान, खूप सुंदर. तर आज गवळीताईने फोन प्रचार केला तर त्याच्याने त्यांना खूप लाभ भेटला, त्यांना प्रचिती पण झाली आणि त्यानंतर
अ, समोरचे जे लोक होते त्यांच्याकडनं पण खूप चांगला प्रतिसाद त्यांना भेटला आणि P3 व्हायची शक्ती अधिकतम घ्यायची त्यांच्यामध्ये एक हिंमत वाढली. तर परमजी आणि डॉक्टर अजितचे तुम्हाला आशीर्वाद गवळीत आहे की तुम्ही असंच काम कार्य करत राहा आणि P3 वाय शक्तीचा लाभ घेत राहा. तर असं आपण जेव्हा एक्सपिरियन्स शेअर करतो, जेव्हा अनुभव शेअर करतो, लोकांना प्रेरणा मिळते. अच्छा हे पण कार्य होतं, अच्छा असं पण काम होतं. मुकं कशाला बसायचं? आपल्याला परमजीने आपलं काम बनवलेलं आहे. मी सुखी झाले, तुम्ही पण सुखी व्हायलाच पाहिजे. जसं माझी इच्छा आहे की मी सुखी, आनंदित, हसी मजाकमध्ये एकदम खुशखुशाल राहते, तसं P3Y जेही व्यक्ती आहेत इथे ते सगळ्यांनी खुशखुशाल राहायला पाहिजे, आनंदित राहायला पाहिजे, टेन्शन फ्री राहायला पाहिजे. तर जेही मंगळवारचा क्लास अटेंड करतो त्यांना टेन्शन फ्री राहायलाच पाहिजे. त्यांना कुठल्याही प्रकारचं टेन्शन नको आणि टेन्शन आलं तरी एकदम हसत खेळत हँडल व्हायला पाहिजे. तर हे परमजीकडनं प्रार्थना की जेही व्यक्ती आता अटेंड करतो त्यांना आनंदाचा अनुभव हो. हो रोकडे ताई, आपल्याला काही बोलायचं आहे? हा, माझा पण अनुभव सांगायचा आहे मला. हा, बोला. हा, माझं नाव पुढे मी शिरपूर, महाराष्ट्र शिरपूरहून बोलते. माझा असा अनुभव आहे की मागच्या मंगळवारचा क्लास अटेंड करत होती. काही कारणास्तव मी तो अपूर्ण राहिला क्लास. मोबाईल माझा खराब होता म्हणून. तर येते का ती? तुमचा आवाज ना असा कट होऊन होऊन येतोय. हा. हॅलो, हा, आता येतोय. आता येतोय का? हो हो, येतोय येतोय. तर माझा मोबाईल खराब असल्यामुळे मी माझ्या मिस्टरांच्या मोबाईलवर करत होते attend. मग त्यांचा अर्जंट खूप झाला, मग मी मध्येच क्लास केला नाही बुवा. तर आणि त्यानंतर माझी तब्येत बिघडली, छाती हात दुखत होता. मग गुरुवारच्या दिवशी आणि त्या दिवशी माझा मोबाईल पण सुधरून रिपेअरिंग होणार. मग म्हटलं त्यांना मी रिक्वेस्ट केली होती बुवा क्लास मी नाही अटेंड. मग कविताताई मला क्लास लिंक पाठवतात, तर मी तो क्लास अटेंड करते. मग छातीत आणि हात दुखत होता. मग मी माझ्या मोठ्या मुलीला म्हटलं तू स्वयंपाक कर आणि पोरांना शाळेत पाठव म्हटलं. म्हणजे मी पाठवलं. मग त्यानंतर मग म्हटलं झोपून झोपून म्हटलं आता मोबाईल आला एक क्लास तरी अटेंड करून घेऊ म्हटलं, बघू काय क्लास आहे काय आहे काय नाही. मग मी क्लास अटेंड साठी पाहिलं. मग म्हटलं झोपून झोपून क्लास अटेंड करत होती आणि 3 वाजता. मग अजून माझ्या डोक्यात विचार आला का झोपून करत नाही, म्हटलं बसून क्लास करते वा. परंजींचा क्लास आहे मग बसून अटेंड करत होती मी. मग क्लास अटेंड करता करता आपण डॉक्टर जी पाणी पोपरा करतात, मी फक्त पाणी डोळं बघून बोलतच होती की या पाण्यात एवढी शक्ती द्या की माझ्या छातीत दुखणं आणि हात दुखणं म्हणजे बंद व्हायलाच पाहिजे बुवा. मी फक्त बोलतच होती. तितक्यात तर काय म्हणजे असा चमत्कार झाला बुवा. डायरेक्ट माझा हातच बंद होऊन गेला. वा म्हणजे वा वा. फक्त पाण्याकडे बघत होती. तितक्यात हात दुखणं बंद झालं आणि पाणी पपरं झालं. पाणी पिल्यानंतर तर ते छातीत दुखणं सुद्धा बंद झालं माझं. आणि मला म्हणजे बीपीचा त्रास आहे. मेन म्हणजे मला बीपीचा त्रास आहे. मी सकाळपासून आहे ना छातीत मला दुखत होतं. मला वेगवेगळे विचार येत होते. म्हटलं माझ्या छातीत दुखतंय, छातीत एक धडधडतंय, मला काय ना होऊन जाय म्हटलं. संध्याकाळी मला दवाखान्यात जावंच लागेल म्हटलं. तरी थोडस मग कंटाळा केला. पण मला अजून विचारा म्हटलं क्लास अटेंड करू. पण इतकी शक्ती परंजीची शक्ती मला दवाखान्यात जाण्याची गरज बी पडली नाही मला. वा, हे बघा. पाण्याकडे बघण्यात माझा हात बंद झाला. पाणी पिल्यानंतर छातीतलं दुःख बंद झालं. एवढी शक्ती करंजींची कृपा आहे बुवा. आणि कविताताई खूप म्हणजे मी मनापासून आभार व्यक्त करते. या क्लास मध्ये खूप म्हणजे विशेष आशीर्वाद आहेत बुवा. थँक्यू होलनेस परमजी.
थँक्यू होलीनेस परमजी. बरोबर आहे. तर हे त्यांची म्हणजे थोडासा प्रॉब्लेम होत होता व्हॉइसमध्ये. तर त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी सकाळपासून छाती वगैरे दुखत होतं. तर त्यांना काही चित्त वगैरे लागत नव्हतं. त्यानंतर त्यांनी हे विचार केला की मी क्लास अटेंड करायला पाहिजे. तर ते आधी झोपून क्लास अटेंड करत होते. तर त्यांनी विचार केला नाही, परमजीचा क्लास आहे तर मी बसून क्लास करेल. त्यांना त्रास होत होता तरी पण. त्यानंतर त्यांनी बसून क्लास अटेंड केला आणि जेव्हा पाणी सिद्ध होत होतं तेव्हा ते मनात मनात परमजीला सांगितलं की परमजी, माझ्या हा छातीचा आणि हाताचा जो त्रास आहे किंवा जे दुखणं आहे ते कमी करा किंवा बंदच होऊन जायला पाहिजे. मला हा खूप त्रास होतोय. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की जसं मी बोलले तसं त्यांचं ते छातीचा आणि जे हात दुखत होता ते त्यांचा त्रास एकदम बंद झाला, की जसा होता की नाही होता असं त्यांचा त्रास दूर झाला. तर परमजीच्या कृपाने फक्त बोलण्याने आणि त्या पप्र पाणी पिल्याने त्यांना इतका फायदा झाला. नाहीतर आज डॉक्टरकडे गेले असते तर 1000 रुपयाचं चंदन त्यांनी लावलं असतं. पण परमजीची शक्ती, विचार हे टायमावर लक्षात येणे पण खूप महत्वाचं आहे. आपल्याकडे मनीषाताई पण आहे. तर त्यांनी पण त्यांचे जेव्हा सासू सासरा त्यांच्या आई वडिलांना पण त्रास झाला होता झोंडिसचा किंवा कुठला तरी मोठा आजार झाला होता, तेव्हा पण त्यांनी लगेच पप्र केला होता. लगेच त्यांनी हे ऍक्शन घेतलं आणि त्यांना चांगला रिझल्ट पण भेटलं. 6 दिवसांमध्ये कोणाचं चांगलं होत नाही, 15-20 दिवस, महिना लागून जातं. तर ते 6 दिवसांमध्ये आणि त्यांना ऍडमिट करायची पण नौबत नाही आली. तर असं सजग राहून आपण P3Y शक्तीचा लाभ घ्यायला पाहिजे. तर रोकडेताईंनी हे मराठीचा क्लास अटेंड केला, त्याच्यातनं त्यांनी पाणी सिद्ध केलं. आणि म्हणूनच तर आपल्याकडे जेव्हा यूट्यूबची क्लास असेल ना, तर आपल्या मराठी भाषी लोकांपर्यंत तर हे P3Y ची माहिती पोहोचायलाच पाहिजे, की हे इतकी महान शक्ती आहे की कुठला बिचारा व्यक्ती काय त्रासमध्ये असेल तुम्हाला काय माहिती. तर त्यांना तुम्ही हे यूट्यूबची लिंक पाठवू शकतात. तर हे खूप छान तुम्ही अनुभव बोललेत. तर गवळीताई आणि रोकडेताई, तुम्ही तुमचा अनुभव ऑडिओमध्ये फक्त 2 मिनिटाचा रेकॉर्ड करा आणि ते डॉक्टर जितला पण पाठवा, की जेणेकरता बाकीचे इतर लोकांना पण प्रेरणा मिळणार. तर चला तर करूया क्लास समापन. बोलूया, हे परम जी, मुझ पर कृपा करो, सिर झुकाकर परम जी को नमस्कार करती हूँ. परम जी, आजचा हा क्लास आणि त्याचे फळ आपल्या चरणोमध्ये अर्पण. परमाइदम न मम. परम जी की जय हो, जय जयकार हो. भेटूया पुढच्या मंगळवारी रात्री 9 वाजता. आपले अवतीभोवतीचे मित्र मैत्रिणी फॅमिली हे जितके पण लोक असेल त्या लोकांमध्ये हे P3Y शक्ती पोहोचत राहा आणि त्यांना यूट्यूब करून पण प्रचार करत राहा. दिवसातून 1 किंवा 2 व्यक्तीमध्ये P3Y प्रचार करण्याने आपलं नसीब जे असतं ना, तसं प्रत्येकाचे नसीब घाणेरडेच असतात असं बोलू नये, पण आपलं नसीब पण सुधरायला लागतं. कारण की त्याच्यावर परमजीची दृष्टी पडते आणि आपली ते सिद्धी आपल्याकडे पॉझिटिव्हली काम करायची सुरुवात करते. तर प्रचार नक्कीच करत राहा. आपल्या तोंडावर परमजीचं नाव राहायलाच पाहिजे. ज्यांनी आपली इतकी मोठी इच्छा पूर्ण केली, ज्यांनी आपले इतके पैसे वाचवले, त्यांचं नाव का नाही बोलायचं? बोलायचं ना. तर लोकांना सांगत राहायचं, पण बुद्धिपूर्वक, सायंटिफिकली. हे कुठलाही धर्म, देवी देवता, गुरु संत नाही. तर भेटूया पुढच्या मंगळवारी रात्री 9 वाजता. तोपर्यंत हसत राहा, आनंदित राहा आणि P3Y शक्तीचा लाभ घेत राहा. चरणम शरणम गच्छामी.